मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या जन्मस्थळी त्यांच्या गावात त्यांच्या घरी आलेलो आहोत। म्हणजे तुम्ही म्हणत असाल की हा एकदम फ्रंट लाईट कसा आहे, तर मला तुम्हाला दाखवायला आवडेल की आम्ही अक्षरशः गाडीच्या लाईटमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय। त्याचं कारण असं आहे की इकडे पॉवर ऑफ झालेला आहे, लाईट नाही आहे इकडे। आणि लाईट यामुळे नाही आहे की दिवसा जी वीज पुरवल्या जाते, लोड शेडिंगचा जो प्रकार आहे, त्या लोड शेडिंगच्या प्रकारामुळे इकडे लाईट नाही आहे। दिवसा लाईट पुरवली जाते आणि रात्रीच्या वेळेस आता इकडे लाईट नाही आहे, अशी अवस्था आजही महाराष्ट्रामध्ये आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या गावात आहे, त्यांच्या घरात आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्री आणि त्यांचे बंधू मोठे भाऊ हे आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय कंडिशन सध्या ही आहे। दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं। काय नाव? जगन्नाथराव साहेब जरांगे। बरं, मला सांगा आपल्याकडे लाईट का नाही आहे? लाईटच नाही इकडे। यांची लोड शेडिंग ही होती, लोड शेडिंग टाकतात त्याच्यामुळे लाईट येत नाही इथे। गावातले लाईट आम्हाला नाही। म्हणजे तुम्ही शेतात राहतात म्हणून इकडे लोड शेडिंग आहे आणि इकडे लाईट नाही? लाईट नाही। बरं, हे कधीपासून आहे? हे जशी लाईट आली तसं असंच आहे। जसं आरक्षण नाही तशी लाईटही नाही? लाईट बी नाही, आरक्षण नाही तसं लाईट बी नाही। इथपासून सुरुवात आहे मंडळी की ज्या ठिकाणाहून, ज्या घरातून, ज्या माणसाने पूर्ण जगभरात आपलं नावलौकिक कमवलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या निमित्ताने घराघरात जो माणूस पोहोचला आहे त्याच्याच घराचा आज अंधार आहे। अतिशय वाईट ही परिस्थिती आहे। निश्चितच ही परिस्थिती सुधारण्यासाठीच म्हणून आता सगळ्या गोष्टी घडतात।